पीएम किसानचा 21वा हप्ता तारीख जाहीर झाली, पण ही 5 कागदपत्रे दिल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही। पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी 5 नवे नियम लागू झाले। आता जरी तुम्हाला पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला असेल आणि जर तुम्ही ही 5 कागदपत्रे दिली नाही तर तुम्हाला 21वा हप्ता जमा होणार नाही। सरकारच्या माध्यमातून पीएम किसानच्या 21व्या हप्त्याच्या 2 वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। आता यामधल्या पहिल्या यादीत असे शेतकरी आहेत की जे 5ही नियमामध्ये बसतात, ज्यांना 5 कागदपत्रे देण्याची गरज नाहीये। पण दुसऱ्या यादीत असणारे शेतकरी ज्यांची संख्या सर्वाधिक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आहेत, ज्यांना हे 5 कागदपत्रे जर जमा केले नाहीत तर ते 2 नंबरच्या अपात्र यादीमध्ये जाणार आहेत। त्यामुळे पीएम किसानच्या 21व्या हप्ता साठी कोणते 5 नवीन नियम लागू केलेत, कोणते 5 कागदपत्रे शेतकऱ्यांना जमा करायला सांगितले आहेत, ही माहिती जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण की तुम्हाला वाटत असेल की आपोआप हा हप्ता जमा होईल, पण आता या वेळेस तसं होणार नाही। पीएम किसानच्या हप्त्याच्या बाबतीत एक मोठा गैरव्यवहार उघडकीस झालाय। जे शेतकरी गडगंड आहे त्यांची शेती प्रचंड प्रमाणात आहे, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात, ते देखील 2000चा हप्ता घेत आहेत। तर एका घरात प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कुटुंबातला सदस्य हप्ते घेत आहे। यामुळे सरकारने हा कडक नियम घेतलेला आहे, ज्यामुळे जर तुम्हाला पैसे घ्यायचे असेल तर तुम्हाला हे 5 कागदपत्रे कोणते, 5 नियम कोणते हे जाणून घेणं। पहा, काही नियमबाह्य लाभ घेतल्यामुळे ते खरोखर गरीब तर त्यांच्या आता लाभावरती गदा येणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। तसेच चॅनलला पण सबस्क्राइब करा आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करा। तर चला पाहूया। कारण की सरकारने आताच 5 मिनिटांपूर्वी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीएम किसानच्या 21व्या हप्त्या बाबत नवीन नियम लावलेले आहे। हे नवीन नियम काय आहेत, शेतीच्या काय अटी असणार आहेत, कोणते कागदपत्रे तुम्हाला जमा करावं लागणार आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, तसेच बँकांचा एक नवा नियम लागू झाला आहे। सगळ्या बँकेच्या खात्यात आता हे पैसे मिळणार नाही। काही बँकांचे खाते, जवळपास 8 ते 10 बँकांचे खाते या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सरकारने आता तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी हे 5 नियम लागू केले आहे। पहा, आजपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना सरसगट पैसे यायचे। 20वा हप्ता जो होता, जो पीएम किसानचा, ते देखील सगळ्यांना तसेच सगळ्या शेतकऱ्यांना आला होता। पण सरकारने एक सर्वे केला, एक गुपित पद्धतीने एक सर्वे केला, एक तपासणी केली। त्यात लक्षात आलं बरेचसे शेतकरी श्रीमंत आहेत, बरेच शेतकरी गरीब आहेत। तर हे कोणते आहेत